आमचा कार्यकर्ता अतिशय सक्षम आहे, त्या जागा आम्हाला मिळणार नाही अशी प्राथमिक माहिती समोर आली. आणि जर कार्यकर्त्याला इथं डावललं जात असेल आणि माझ्यासारख्याला तिकीट दिलं जात असेल तर मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे आणि आपल्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला ऍडजस्ट केलं पाहिजे. कारण उद्या ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, आमचा पक्ष मोठं करण्यासाठी घाम गाळला, त्या कार्यकर्त्यावर कुठं अन्याय होता कामा नये. त्याच्यामुळे माझा हा निर्णय आहे. मी स्वतः थांबून माझ्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला उभं घेऊन कार्यकर्त्याला न्याय देणार. तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कॉम्प्रोमाइज करावं लागतंय का नाही करावं लागतं याच्याबद्दल मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु जो निर्णय वरिष्ठांनी घेतला त्या निर्णयाचा या ठिकाणी 100% सन्मान केला जाईल, त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. परंतु असं करत असताना कुठंतरी जिल्हा प्रमुख म्हणून कार्यकर्त्याची भावना या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की मी आज या निवडणुकीतून माघार घेतोय आणि माझ्याऐवजी कोणीतरी एक चांगला कार्यकर्ता, त्याच्या जो पक्षासाठी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ आहे अशा कार्यकर्त्याला संधी दिली. जागा वाटपावर नाराज होतो? बिलकुल नाही. कमी जागा भेटतात? जागा कमी भेटतात हे तर निश्चित. जागा किती भेटते याच्याबाबत तुम्हाला माहिती आहे? त्याबाबत माहिती नाही, परंतु जी चर्चा होती, जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते प्रत्येक प्रभागामध्ये फॉर्म भरताय ते फॉर्म संख्या लक्षात येते. तुम्ही महापौरचे दावेदार होतात, तुम्ही असं काहीच नाही. महापौरचं आरक्षण अजून पडलेलं नाहीये, त्याच्यामुळे महापौर कोण असणार याच्याबद्दल आता वक्तव्य करणं मला असं वाटतं योग्य होणार. आज तुम्ही नाराज आहे, उद्या तिकीट नाराज नाहीये. मी नव्या दमाने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्याऐवजी मी कार्यकर्त्याला निवडून आणतो. जागा कमी मिळत आहे म्हणून आपण माघार घेताय, पण असे कित्येक इच्छुक आहे की जे आता पक्ष कार्यालयामध्ये येऊन हे करतायत. ठीक आहे ना, जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची पण मी या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या वेळेस मी स्वतः माघार घेतोय तर माझाच अधिकार आहे त्यांची समजूत काढण्याचा.